कोल्हापूरची सून नम्रता. तर आज भेटायला गेली होती मी नम्रताला. तर नमस्कार मंडळी, मी सायली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर मंडळी, मी शूटवरनं फटाफट घरी आले, कारण मला वाटलं नव्हतं आज नम्रतासोबत माझी भेट होईल म्हणून, कारण खूप लेट झालेलं. पण माझी मुलगी आणि मी आम्ही दोघीजणी फटाफट आवरून रिक्षामध्ये पोहोचले. रिक्षामध्ये बसूनच गेलो, कारण हे काय आज घरी नव्हते. मग त्यानंतर आम्ही तिथे कुंडावरती पोहोचलो, कारण पंचवटीमध्ये मीटअप ठेवलेलं. मी तिला बघितल्यानंतर पहिले गेले एका शॉपमध्ये धावत पळत आणि तिच्यासाठी एक क्यूट असं गिफ्ट घेतलं. आणि मला तिला गिफ्ट घ्यायचं होतं खरं तर दुसरीकडे, पण मला वेळच मिळाला नाही तेवढा. पण त्यामुळे मग मी पंचवटीमध्येच एका शॉपमध्ये गेले आणि तिथे गिफ्ट घेतलं. त्यानंतर मग तिला भेटायला गेली. तर तुम्ही बघू शकता, जशी ती व्हिडिओमध्ये आहे तशीच ती समोर आहे. खरंच खूप छान रॉयल स्वभाव आहे तिचा, म्हणजे एकदम माणुसकी म्हणतात ना, तसं वाटतच नव्हतं की ती स्वतःला सेलिब्रिटी समजते. आज 1,00,000 प्लस सबस्क्रायबर आहे तिचे यूट्यूबवरती. फेसबुकला पण फॅन फॉलोविंग आहे. पुन्हा इंस्टाग्रामवरती पण खूप छान काम करते ती. पण जराही तिच्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही की ती काही ॲटिट्यूड वगैरे तिच्यामध्ये काहीच नाही आहे. खूप सुंदर आणि प्रेमळ स्वभाव आहे तिचा. तिची मुलगी पण आलेली होती सोबत, वैशू. खूप क्यूट मुलगी आहे तिची. आणि सबस्क्रायबर म्हणजे जे फॉलोअर्स वगैरे जे काय होते त्यांना ती इतकी छान नम्रतेने बोलत होती, अगदी तिच्या नावासारखं. आणि खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही गेलो गोदा आरती करायला. आणि एका गोष्टीचं जरा वाईट वाटलं मला. तिथे तुम्हाला माहिती आहे, कोमल इंडियन मॉमी इन युरोप असं एक चॅनल आहे यूट्यूबवरती, कोमल ठोसरेचं. ती सगळ्यालाच माहिती आहे, खूप त्या पण खूप फेमस आहेत. तर त्यांच्या नणंदबाई निशाताई त्या पण आलेल्या होत्या. त्यांचंही यूट्यूब चॅनल आहे. अरे खूप सुंदर स्वभाव आहे त्यांचा. मला वाटलं नव्हतं, मला वाटलं खूप ॲटिट्यूड असेल, पण नाही. त्यांचाही निशाताईंचाही स्वभाव खूप छान आणि रॉयल होता. त्यांना भेटून पण खूप भारी वाटलं. पण वाईट एका गोष्टीचं वाटलं की त्या पहिल्या आलेल्या होत्या, हे माहीत जर असतं तर मी त्यांच्यासाठी पण गिफ्ट नेलं असतं. तर मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. पण ठीक आहे, त्यांचे 30,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर त्या मीटअप ठेवणार आहे, तेव्हा नक्कीच मी काहीतरी घेऊन जाईल. तर असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.